जर मिळत असेल तर त्यामध्ये वावगं काय, दोन्ही पिढी जवळ आणायचं आहे. आणि त्यामध्ये अजून जर तुम्ही म्हणालेत की जसं जे दुर्लक्षित केलेले आई वडील आहेत की मुलावर खरंच लक्ष देत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आता हेल्पेज इंडियानी एक लॉ आणलेला आहे. त्याला मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 यासाठी बराच पाठपुरावा हेल्पेज इंडियानी केला केंद्र सरकारकडे, आणि डिसेंबर 2007 रोजी राज्यसभेने हा पारित केला आणि या सगळ्या राज्यांमध्ये पाठवलेला आहे. पण अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा अजून लागू झाला नाहीये. याचं फक्त नोटिफिकेशन झालंय आणि 23 जून 2010 रोजी याचे रूल्स रेग्युलेशन तेवढे फक्त नोटिफाय झाले आहे. अजून पुढची स्टेप व्हायची आहे आणि त्यासाठी हेल्पेज इंडिया सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटनेसोबत एकत्र आणि बऱ्याच एनजीओ सोबत काम करून याचा पाठपुरावा करत आहे. मॅडम, एक सांगा मला की ज्येष्ठांच्या समस्या, आता नवीन विचार जो येतो सगळ्यांचा, त्याच्यातनं मला असं वाटतं की ज्येष्ठांच्या समस्या ह्या काही फक्त त्या कुटुंबाच्या राहिलेल्या नाही, त्या समाजाने, सेवाभावी संस्थांनी किंवा शासनाने सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की ज्येष्ठांची जी जबाबदारी आहे ती आधी परिवारानेच घेतली पाहिजे, आणि जर परिवाराला जर घेता येत नसेल तर मग ती शासनाने घेतली पाहिजे, आणि जर शासनाला जर घेता येत नसेल तर मग ती समाजाने घेतली शासन कसं पाहिजे. माहितीये का, सगळ्यांपर्यंत शासन पोहोचणं किंवा तुमची संस्था तर माझं म्हणणं की सगळ्यांनी मिळून असं काही करावं असं तुम्हाला वाटतं का? तुमची संस्था आहे अशा अँगलने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. नाही, हे मला वाटतं आवश्यक आहे, कारण सगळ्यांनी एकत्र